हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023। आज एक वेगळा टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे। तर वेगळा टॉपिक म्हणजे काय, तर BMS फर्स्ट इयरमध्ये ज्या दिवसापासून आपण प्रवेश घेतला किंवा एंट्री केली मेडिकल फील्डमध्ये, त्या दिवसापासून सर्वांना एक साहजिक जी भीती आहे ती म्हणजे संस्कृत या विषयाची। तर संस्कृत विषय जेव्हापासून आपल्यासमोर आला तेव्हापासून काही लोकांच्या मनात खूप भीती निर्माण झाली। काही लोक तर तो विषय समोर येण्याच्या अगोदरच खूप जास्त घाबरून गेले। मग त्यामुळे काय होतं, काय या एका विषयामुळे जे की बाकीचे जे दैनंदिन सब्जेक्ट आहेत, जे रेग्युलर सब्जेक्ट्स, त्या रेग्युलर सब्जेक्ट्समध्ये पण प्रॉपर लर्निंगमध्ये अडथळा निर्माण होते। तर कारण का की एक मनाची मेंटल टेंडन्सी होऊन जाते की आपल्याला संस्कृत जमत नाही, तर जे आपले अदर सब्जेक्ट्स आहेत त्या अदर सब्जेक्ट्सचे श्लोक पाठांतर होत नाही। ते श्लोक पाठांतर होत नाही तर काय होतंय, त्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही। त्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तर मग काय होतंय, एक डिमोटिवेट होऊन जातोय प्रत्येक व्यक्ती जो स्टुडंट आहे। मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असं आहे की ज्यांचं बॅकग्राऊंड संस्कृत नाही, म्हणजे ज्यांचं 10th पर्यंत किंवा 12th पर्यंत संस्कृत नव्हतं, ते BMS फर्स्ट इयरला त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांच्या समोर डायरेक्टली संस्कृत आलं। तर अशा वेळेस होतं काय की माणूस घाबरून जातोय, माणूस कसतोय। तर मग अशामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आता जी BMS ओल्ड फर्स्ट इयरची बॅच आहे, मेन आता त्यांची युनिव्हर्सिटी जवळ येते आणि बराचसा टाइम आता आपल्या हातात नाही, बराचसा टाइम गेला आहे। तर मग आता आपल्या हातात काय करता तर काही, कारण बरेचसे स्टुडंट डिमोटिवेट होत आहेत, त्यांना जमत नाहीये, बरेच टीचर्सने सांगून देखील त्यांना जमत नाही। तर मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल, तर सगळ्यात मेन गोष्ट BMSला म्हणजे फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी जेवढे काही सब्जेक्ट आहेत त्याचा तुम्ही जो स्टडी आहे तो पॅरलली चालू ठेवा। असं नाही की आता एखादा स्टुडंट आहे, त्याला अॅनाटॉमी आवडते, तो खूप वेळ अॅनाटॉमी करतोय, बाकीच्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष करतोय, तर ही चुकीची गोष्ट आहे। किंवा संस्कृत जमत नाहीये, तर जमत नाही म्हणून त्याला खूप सारा वेळ देतोय, ही देखील चुकीची गोष्ट आहे। तर मग अशा वेळेस काय करता येईल आपल्याला की ठीक आहे, स्पेसिफिक टाइम तुम्ही संस्कृतसाठी देताय ना, तर तेवढाच टाइम द्या। त्याच्यामध्ये जमो अगर ना जमो, आज नाही जमत आहे ना, ठीक आहे, करून घ्या आणि सोडून द्या, पुढे चला। नंतर मग जेव्हा केव्हा तुम्हाला रिअलाइज होईल तो टॉपिक जो की तुम्हाला जमलेला नाही, तर त्या टॉपिकवर परत रिटर्न या आणि परत तो कव्हर करण्याचा प्रयत्न करा। यामुळे होणार काय की आता तुम्ही संस्कृत करत राहाल किंवा एखादा संस्कृत सोडा दुसरा सब्जेक्ट करत राहाल, आणि जेव्हा खूप कमी दिवस आपल्याकडे असतील हातात, तेव्हा असं वाटेल की यार हा पण सब्जेक्ट झाला नाही, म्हणजे संस्कृत जमत नव्हता तर संस्कृत पण झाला नाही आणि बाकी सब्जेक्ट पण झाले नाही। तर मग अशा वेळेस करायचं काय, अशा वेळेस म्हणजे दुघड मनस्थिती आपली निर्माण होत असते आणि माणूस अजून डिमोटिवेट होत असतो आणि जो काही अभ्यास आपण करणार असतो तो देखील आपल्याकडनं होत नाही। तर मग आता करायचं काय, तर सगळ्यात पहिले जे काही आपल्या हातात आहे, म्हणजे सगळ्यात पहिले जे काही आपल्या हातात आहे ना ते परफेक्ट करा। जे आपल्या हातात आपल्याला मिळवता येईल त्याच्याकडे नंतर जा, आणि जे हार्ड टू अचीव आहे, म्हणजे खूप कठीण आहे आपल्याला अचीव करण्यासाठी, त्याच्याकडे नंतर जा। तर अशा गोष्टी केल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे जे तुम्हाला इझिली मिळवता येते ते मिळालं तर थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होईल। ते थोडं इझी टू अचीव आहे, म्हणजे ठीक आहे, होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं, पण होऊन गेले तर ठीकच आहे ना। तर मग त्याच्याकडे गेल्यानंतर अजून थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, आणि जे जमतच नाही मग ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही कॉन्फिडंट असाल, आणि कॉन्फिडंट असले तर माणूस जगाच्या पाठीवर कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो। चला, तर मग आता आजचा मेन मुद्दा हा आहे की आपल्याला संस्कृतसाठी एक सिरीज चालू करायची। बऱ्याचशा स्टुडंट्सचे एक डिमांड आहे की सर संस्कृतसाठी एक क्रॅश कोर्स टाईप किंवा असं काहीतरी चालू करा की जेणेकरून आमचे सर्व क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील। बरेचसे स्टुडंट्स काय करताय की त्यांची लर्निंग खूप सारा पाठांतर आहे, म्हणजे आपण विचार देखील करू शकत नाही एवढं पाठांतर आहे। पण आताचा जो आपला NCRSMचा सिलेबस आहे तो आपला ॲप्लिकेशन बेस आहे। तर ॲप्लिकेशन बेस असल्यामुळे गोष्ट काय होते की तुम्ही किती पाठांतर केलं यापेक्षा तुम्ही ते पाठांतर केलेलं किती % अप्लाय करू शकताय याला जास्त महत्त्व आहे। तर मग ते अप्लाय कसं करता येईल, ते पाठांतर केलेलं आपल्याला उपयोगात कसं आणता येईल, या सगळ्या गोष्टी आपण या सिरीज थ्रू घेऊ। तर मग दुसरा मुद्दा असा, आता समजा वर्णमाला आहे, वर्णमालामध्ये मृदू व्यंजन, कठोर व्यंजन ह्या ज्या गोष्टी आहे, नंतर माहेश्वरी सूत्र आहे। माहेश्वरी सूत्र बऱ्याच लोकांचं पाठ आहे, पण ते माहेश्वरी सूत्राचं ॲप्लिकेशन बेस कसं करायचं हे जमत नाही। नंतर त्यानंतर आपली संधी आहे, संधीमध्ये 99% लोक असे असतात की त्यांचे सूत्रपाठ असतात, सूत्रपाठ असल्यानंतर त्याचा मिनिंग पाठ असतो, सर्व पाठांतर असतं, पण त्यांच्यासमोर जर एखादी एक्झाम्पल दिलं
तर ते त्यांना सॉल्व्ह करता येत नाही. तर का जमत नाही? कारण तुमची कन्सेप्ट क्लिअर नाही. हे बघा, संस्कृतच नाही तर जे कुठले आपले सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येकाची जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत तो सब्जेक्ट तुमच्या डोक्यात जाणार नाही. तो काय करेल, एक सध्यापुरता तुम्ही पाठांतर जरी केलं, थोडं सध्यापुरतं लक्षात जरी आलं तरी एक्झाम द्याल, एक्झाममध्ये पास देखील व्हाल, पण त्याच्यानंतर विसरून जाल. पण आपली मेडिको फील्ड ही पाठ करण्याची, पेपर देण्याची आणि विसरून जाण्याची नाही आहे. तर आपल्याला एका पेशंटच्या जीवासोबत खेळायचं आहे, त्याला जीवनदान द्यायचं आहे. तर त्याचा जीव आपण घ्यायला नको, कळतंय? तर याच्यासाठी आपलं जे नॉलेज आहे ते ॲप्रोप्रिएट असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग आता पुढचा मुद्दा असा आहे की संस्कृतमध्ये संधीचं ॲप्लिकेशन बेस आपण म्हणजे समजा यन संधी, तर यन संधीचं जे सूत्र आहे ते सूत्र घेणार. ते सूत्र घेतल्यानंतर त्याचं एक्झाम्पल घेणार आणि एक्झाम्पल केल्यानंतर आपल्या पेपरमध्ये कसा क्वेश्चन येणार आहे त्या क्वेश्चन जसा येईल तसं आपण स्टेप बाय स्टेप त्याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करू. म्हणजे याच्या नंतर काय होणार आहे, तुमचं जे काय पाठांतर आहे त्या पाठांतरला देखील एक रिवाईज होईल. ते पाठांतर अप्लाइड कसं करायचं आहे ह्या गोष्टी देखील ॲप्रोप्रिएट होतील. त्याच्यानंतर समासची गोष्ट झाली. समासमध्ये कसं करायचं, समास आयडेंटिफाय कसा करायचा, दोन सारखे समास दिसत असले तर त्याच्यामध्ये देखील कसा मार्ग काढून आपण ॲप्रोप्रिएट समास ओळखायचा हे बघायचं आहे. नंतर समासच्या स्टेप्स आपल्याला बघायचे आहे. समास झाल्यानंतर उपसर्ग, उपसर्गाचा अर्थ काय, उपसर्गाचं सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर अव्यय, अव्ययामध्ये काय करायचं आहे तर अव्ययाचं मिनिंग, नंतर अव्ययाचं सेंटेन्स फॉर्मेशन ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. त्याच्यानंतर पंचतंत्र हा जो टॉपिक आहे तर बऱ्याच लोकांना पंचतंत्र हा काय विषय हा अजूनपर्यंत माहीत नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळणार आहे, ज्या वेळेस तुम्ही सिलेबस ओपन कराल आणि थरली त्या पेपर पॅटर्न थ्रू जाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. तर मग पंचतंत्रमध्ये आपल्याला 5 कथा दिल्या आहेत सिलेबसमध्ये. त्या 5 कथा आपल्याला करायच्या आहे आणि त्या 5 कथा नुसतं पाठ नाही करायच्या, तर समजून नाही घ्यायच्या, तर आपल्याला त्याला अप्लाय करायचं आहे. म्हणजे समजा आपल्याला संधी समास दिला त्याच्यामधनं तर तो संधी समास आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. नंतरून आपल्याला अन्वय विचारला तर आपल्याला त्या कथेवर अन्वय सॉल्व्ह करता आला पाहिजे. समजा आपल्या त्या कथेवर एक पॅराग्राफ दिला तर त्या पॅराग्राफवर आपल्याला क्वेश्चन देतील ते 5, तर त्या क्वेश्चन्सचं आपल्याला आन्सर कसं देता येईल. हे बघा, कुठलीही गोष्ट आपल्याला जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत आपण त्याचं कन्क्लुजन करू शकतो का, नाही. तर ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले तुम्हाला ती कथा जाणून घ्यायची. ती कथा जाणून घेतल्यानंतर ते क्वेश्चन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतील ना, कारण ती कथा तुम्हाला ऑलरेडी येते. मग ते क्वेश्चन्स कळाल्यानंतर त्याचं आन्सर काय आहे हे ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात येईल आणि तुम्ही ते लिहाल. तर ते पण करताना जे काही सेंटेन्स फॉर्मेशन आहे, ग्रामर, ते ग्रामॅटिकली आपण करेक्ट करू शकतो. केव्हा जमेल, जेव्हा त्या कथेचा म्हणजे काय त्या संस्कृत वर्डचा तुम्हाला लाईन टू लाईन मिनिंग माहिती असेल तेव्हा. पंचतंत्र झालं. नंतर आपल्याला सुभाषित दिलेले आहेत. त्या सुभाषितची देखील गोष्ट काय की बरेच लोकांचे ते श्लोक पाठ असतात, बरेच लोकांना श्लोक माहीत नसतात. तर ते श्लोक लाईन टू लाईन आपल्याला करायचे आहेत. लाईन टू लाईन करायचे म्हणजे आपल्याला रट्टा नाही मारायचा, आपल्याला प्रत्येक गोष्ट समजूनच घ्यायची. आणि मी जरी शिकवत असताना आता जी की सिरीज चालू होणार आहे याच्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपण पुढचा टॉपिक घेणार नाही. आणि माझं एम एक आहे की आपण महिना ते 1.5 महिन्याच्या आत आपल्याला पूर्ण फर्स्ट इयर संस्कृत कव्हर करायचं आहे. तर हे कसं होईल, ज्यावेळेस तुम्ही मला कोऑपरेट कराल, तुम्ही मला डाऊट विचाराल, तुम्ही मला काहीतरी सजेस्ट कराल की सर असं नाही, आपल्याला ही गोष्ट अशी करावं लागेल, तर त्यानुसार आपण जाऊ ना. म्हणजे सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. कुठली एक गोष्ट चांगली सांगा जी मला माहीत नसेल तर मी ती ॲक्सेप्ट करेल आणि ती देखील आपल्या या सिलेबसमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. मग जेणेकरून काय होईल, मला माहीत नाही आहे पण तुम्ही मला सांगताय तर ती देखील काय होईल, बाकीचे जे 10 लोक असतील त्यांच्यापर्यंत देखील ती गोष्ट जाईल. म्हणजे अशा पद्धतीने काय की एक डिस्कशन करून आपण एक संस्कृत हा सब्जेक्ट इझिली करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला या विषयाची भीती काढायची मनातून. हे भीती काढण्यासाठी मला तुमची मदत हवी. तर ही मदत तुम्हाला कशी करायची, तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक युनिव्हर्सिटी आता तुमची जवळ आली हे एम सगळ्यात पहिले तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी जवळ आली तर मग एम तर आहे, समोर दिसतंय, तर मग फक्त दिसून फायदा नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅन आउट करावं लागेल. आता समजा एखादी युद्ध आपल्याला जिंकायचं आहे तर त्या युद्धासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे, ठीक आहे. तर ती तयारी कशी करता येईल की संस्कृत हा आपला एक वीक पॉईंट आहे, हा वीक पॉईंट आपल्याला स्ट्रॉंग पॉईंट बनायचा आहे. पण असं नको व्हायला आपला हा एक वीक पॉईंट बाकीचे स्ट्रॉंग पॉईंट देखील वीक पॉईंट करेल, असं मुळीच होऊ द्यायचं नाही आहे. तर बाकीच्या सब्जेक्ट हे बघा,
प्रत्येकाच्या लाईफमध्ये बरेचसे लोक असतात. एक उदाहरण देतो, बरेचसे लोक असतात, मग प्रत्येकाची जागा ही वेगवेगळी असते. आता समजा आपल्या लाईफमध्ये आपल्या आईची जागा वेगळी असते, आपल्या वडिलांची जागा असते वेगळी असते, आपल्या आजीची वेगळी असते, बाबांची वेगळी असते. तशीच या सब्जेक्टची देखील आपल्या या फर्स्ट इयरमध्ये रोल आहे. ॲनाटॉमीचा रोल वेगळा आहे, फिजिओलॉजीचा रोल वेगळा आहे, अष्टांगहृदयाचा रोल वेगळा आहे, चरक संहितेचा रोल वेगळा आहे. तर हा प्रत्येकाचा रोल आपल्याला निभवायचा आहे. तर हा कसा निभवता येईल, म्हणजे याचा जो हक्काचा टाईम आहे, प्रत्येक सब्जेक्टचा हक्काचा टाईम आहे ना, तो टाईम त्याला द्यायचा आहे. असं नाही करायचं की बाकीच्या सब्जेक्टचा टाईम आपल्याला संस्कृतसाठी ओढून आणायचं आहे, असं बिलकुल करायचं नाही. म्हणजे काय की सर्वांना इक्वली ट्रीट करायचं आहे, भेदभाव करायचा नाही अभ्यास करताना. असं जर तुम्ही आता केलं तर पुढे येणाऱ्या काळात काय होणार आहे, तुमचं बर्डन कमी होणार आहे डोक्यावरचं. ते बर्डन कमी झाल्यामुळे काय होणार आहे, जे की वीक पॉईंट्स आहेत ते देखील तुम्ही कॉन्फिडंटली कराल आणि ते देखील स्ट्रॉंग बनतील. बस. आणि याच्यानंतर मेन म्हणजे एक खंत अशी आहे की जो संस्कृत सब्जेक्ट आहे हा बऱ्याच लोकांनी शिकलेला आहे आता फर्स्ट इयरमध्ये, पण तरी देखील त्यांना खूप सारे डाऊट आहेत, म्हणजे कॉन्फिडंट नाही. हे बघा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीच गोष्ट अचीव करू शकत नाही. अंडरलाईन करून ठेवा. तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला शिकले ना तुम्ही, तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला जमतंय, भलेच जमत नसो पण तुम्हाला जमतंय हे तुमच्या, म्हणजे जोपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट मनावर बिंबवत नाही, जोपर्यंत मनावर ठळक करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट होणे शक्य नाही. ओके. तर मग एक बेसिकपासून आपल्याला हँडओव्हर करायचं आहे. बेसिकपासून हँडओव्हर केल्यानंतर आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं हे मागचे पॉईंट अजून स्ट्रॉंग करायचे. असं नाही पुढे पाठ आणि मागे सपाट अशी गोष्ट आपल्याला करायची नाही. ओके. तर मग हे करत असताना तुम्ही सगळ्यात मेन म्हणजे, आज तर आपलं हे जनरल इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे, उद्यापासनं आपली वर्णमाला स्टार्ट होईल. म्हणजे काय की आपलं BAMSचा एक रूट कसा असेल संस्कृतचा शिकण्याचा, त्या सिरीजमध्ये कसे कसे लेक्चर्स असतील, कोणकोणते टॉपिक कव्हर केल्या जातील, हे सगळं आपण त्याच्यात एक्सप्लेन करू. हे करत असताना सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्हाला मला द्यायची, प्रत्येकाला स्वतःचं शेड्यूल बनवायचं आहे आजपासून. फ्रॉम दिस पॉईंट यू हॅव टू मेक युअर सेल्फ एंगेज इन द ऑल सब्जेक्ट्स. कळतंय? तर मग आजपासून शेड्यूल बनवा. ते शेड्यूल उद्यापासून फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करा. आता मी बघतो BAMS म्हणजे जे फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आहेत, विषय काय होतोय की सिरियसनेस येत नाही. युनिव्हर्सिटी जवळ येते, गोष्टी जमत नाही आपल्याला, गोष्टी जमत नाही म्हणून आपण सोडून देतोय. तर हा चुकीची गोष्ट आहे यार, असं मुळीच नका करू. आणि आता हातात दिवस कमी आहेत, तर एक सिरियसनेस येऊ द्या आणि एक हार्डवर्क करा. हार्डवर्क केलं तर सगळ्या गोष्टी इझी होणार आहेत. कळतंय? आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट अशी की संस्कृत हा आपल्याला वीक पॉईंट म्हणतोय ना, तर संस्कृत आपल्याला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट बनवायचा आहे. कारण सर्वात जास्त मार्क्स आपल्याला संस्कृत देणार आहे, लक्षात ठेवा. जर तुमचं आन्सर करेक्ट आलं ना, तर त्याच्यात मार्क्स कट करण्याचे चान्सेस नसतात. जे की इतर सब्जेक्टमध्ये आपण बुकी बरंच लिहिलं तरी तिथे मार्क्स कट होऊ शकतात, पण संस्कृत आपल्याला आउट ऑफ मार्क्स देणार आहे. त्यामुळे आपल्याला वीक पॉईंट हा आपला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट बनवायचा आहे. हा एक निर्धार आज करायचा आहे. आणि उद्यापासून आपल्याला एक नवीन रूट फॉलो करून आपल्याला एक चांगलं यश मिळवायचं आहे. चांगलं यश म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना BAMS फर्स्ट इयर ऑल क्लिअर निघायचं आहे. हा संकल्प आजच करा. कारण काय, आणि ज्यांना कोणाला मोटिवेशन येत नसेल ना, की अभ्यास करायची इच्छा होत नाहीये, करू वाटत नाहीये, म्हणजे मन लागत नाहीये, बाकीच्या गोष्टींमध्ये एंगेज आहेत, तर यार सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला जे आपल्या आईवडिलांनी इथे पाठवलंय ते कशासाठी पाठवलंय, ते आपल्यासाठी काय हार्डवर्क घेत आहे, ते आपल्यासाठी किती कष्ट घेत आहे, त्यांच्या अपेक्षा काय, आपण त्यांना किती रिस्पॉन्ड करतोय, या गोष्टी एक वेळ डोळ्यासमोर येऊ द्या. आपल्या टीचर्सला आपल्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे. भले हे बघा, टीचर्सचा रोल असतो त्यांना समजवणं, पण ते समजत नाही तर ते आपण त्यांना जाऊन विचारणं किंवा त्या क्लिअर करून घेणं, किंवा ते त्याच्याकडनं क्लिअर होत नाही तर आपण स्वतः त्याच्यामध्ये टाइम देणं, हे आपलं कर्तव्य असतं आणि ते आपल्याला निभवायचं असतं. आपल्याला जमत नाही म्हणून आपण दुसऱ्याला कधीही ब्लेम करू शकत नाही. कळतंय? आणि दुसरी गोष्ट अशी की एक आईवडिलांचं स्वप्न, आपलं स्वप्न, नंतर आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे. आणि हे बघा, ही आपल्या मेडिकोची म्हणजे BAMSची फर्स्ट स्टेप आहे. ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट स्टेप ऑल क्लिअर निघाल ना, त्यावेळेस एक जो कॉन्फिडन्स आणि जो आनंद मनाला मिळतो तो वेगळाच असतो. आणि
ही स्टेप अचीव करताना काही लोकांचे समजा बॅक राहिले तर विचार करा यार, किती घाण वाटेल ती गोष्ट. तर ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नाही, कोणाच्याच लाईफमध्ये या गोष्टी व्हायला नको, याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि मेन म्हणजे की आता वेळ कमी आहे पण हातातनं वेळ गेलेली नाही आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या हातात अजून वेळ आहे, त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. तो सदुपयोग केल्यानंतर जो काही आपल्याला येणाऱ्या 5-6 महिन्यानंतर म्हणजे युनिव्हर्सिटीच्या रिझल्टमध्ये जो काही आउटपुट दिसेल तो खूप आनंददायी राहील आणि तोच आपल्या जे पुढचे 4-4.5 वर्ष आहे तो एकदम हॅपीली सफर करण्यात हेल्प करेल. तर माझी आज एकच रिक्वेस्ट आहे, बाकीच्या सब्जेक्टला पण प्रायोरिटी द्या, बाकीच्या सब्जेक्टचा पण स्टडी करा. तो करत असताना तो तुम्हाला आजपासून स्टार्ट करायचा आहे. मी तुम्हाला संस्कृत त्या सब्जेक्टसाठी जेवढी माझ्याकडनं हेल्प होईल, तुम्हाला जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला मदत करू शकतो, जेवढ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर करू शकतो, त्या 101% मी करण्याचा प्रयत्न करेल. तर उद्यापासून आपल्याला संस्कृतसाठी तयार व्हायचं आहे, उद्यापासून संस्कृतच्या स्टडीला लागायचं आहे. तर आज जे काय असतील नसतील त्या गोष्टी क्लिअर करा आणि उद्यापासून आपण श्री गणेशानुया करूयात. ओके, धन्यवाद.